मित्रांनो, उद्यापासून आपली एक्झाम आहे आणि आपल्याला एक्झाम हॉलची मी स्ट्रॅटजी देणं खूप गरजेचं आहे. कारण पहिल्यांदाच तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये पहिलाच पेपर देताय. बारीक-सारीक चुका झाल्या तर आपली एक्झाम क्रॅश होऊ शकते आणि आपलं करिअर बरबाद होऊ शकतं. कारण बॅकलॉग लागला की सगळं वाटोळं झालं. सो एक्झामला जाताना काय-काय बारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, समजून घ्या. बघा, महत्त्वाच्या गोष्टी, बारीक-बारीक गोष्टी पण त्या खूप कामं येतात. पहिलं तर आपलं हॉल तिकीट. उद्या आपली एक्झाम आहे, आजच रात्री आपल्या बॅगेत हॉल तिकीट ठेवून द्या. पाणी बॉटल, त्याच्यानंतर आपला रायटिंग पॅड, आपला ड्रेस कोड प्रॉपर करून आपल्या रूम मध्ये बॅगेत ठेवून द्या. ओके, सकाळी उठल्या उठल्या आपल्याला ड्रेस कोड घालायचं, कारण विदाऊट ड्रेस कोड आपल्याला एक्झाम बसू दिलं जाणार नाही. रायटिंग पॅड घेऊन जा, कारण बेंचेस जे असतात ते तुम्हाला वर्गात गेलेला चेक करायचे. भरपूर वेळा बेंचेस तुटका असतो, खरबुडा असतो, लिहिताना प्रॉब्लेम येतो. त्यामुळे बेंचेस कसे असो त्यासाठी आपला स्वतःचा रायटिंग पॅड घेऊन जा, तोही क्लिअर असेल, त्याच्यावर काही लिहिलेलं दिसेल नसो. नंतर कॅल्सी असेल, पेन, पेन्सिल हे सगळं आपल्या बॅगेत टाकून द्या. पेन 2-3 पेन ठेवा. ब्ल्यू कलरचे पेन वापरा किंवा ब्लॅक वापरा. एकच रंगाचं पेन आपल्याला लिहायचं आहे. 2-3 पेन ऑप्शनने ठेवून द्या. वॉच आपल्याला साधं अलाउड आहे, स्मार्ट वॉच अलाउड नाही, मोबाईल अलाउड नाहीये. ओके, सो ते सगळं वर्गाच्या बाहेर आपल्याला ठेवायचं आहे. आता वर्गात गेल्या गेल्या काय करायचं, बेंच चेक करायचं. कारण तुटका बेंच असला, खरबुडा असला किंवा कोणीतरी काही लिहून ठेवलं ना आपल्याला पकडून घेतील. त्यामुळे एक्झामिनरच्या लगेच लक्षात आणून द्या की सर ह्या बेंचवर ऑलरेडी लिहिलेलं आहे, म्हणजे कॉपी केस तुमच्यावर होणार नाही. आणि हो, बेंचच्या खाली पण बघून घ्या कुठे कॉपी पडली का, काय पडली आजूबाजूला, कारण कोणी बेंचच्या खाली काही चिटकवलं आहे का. कारण कॉपी जर आपली नसली, कुणा दुसऱ्या विषयाची आहे किंवा दुसऱ्याची पण आपल्या खाली सापडली, आपल्याला डिबार करतील, आपला पेपर क्रॅक होईल, आपल्याला एक्झाम दिली जाऊ देणार नाही. पुढचे पण पेपर देऊ देता नाही याचाही भरोसा नाही. त्यामुळे वर्गात गेल्या गेल्या पहिल्यांदा बेंच प्रॉपरली चेक करून घ्या. वर्गात बसले की आपल्याला उत्तरपत्रिका येईल, शेवटच्या पानावर रफ वर्क नाव टाकून द्या, तिथे रफ वर्क करायचे. आपल्याला एक्स्ट्रा सप्लिमेंट म्हणजे पुरवणी भेटणार नाही, आपले उत्तर तेवढ्यातच बसवायचंय. त्यासाठी स्टार्टिंगला आणि एंडला उत्तरपत्रिकेच्या प्रत्येक पेजच्या एकच रेष मारा आणि मध्ये भरपूर स्पेस राहील, तिथेच बारीक बारीक व्यवस्थित आन्सर लिहिताना पॉइंट वाईज लिहायचे. आपल्याला मेन आन्सरला आपल्याला अंडरलाईन करायचे, डायग्राम असेल प्रॉपर लेबलिंग करायची, त्याच्यानंतर न्यूमरिकलच्या आन्सरला बॉक्स करायचे, फॉर्म्युले कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे. या बारीक बारीक गोष्टी फॉलो करायच्या. सो मित्रांनो, उद्याच्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. या बेसिक गोष्टी होत्या, या सांगणं गरजेचं होतं. सो याच पद्धतीने या फॉलो करून आपला पेपर द्या, खूप भारी मार्क पडतील. आणि मित्रांनो, उद्याच्या पेपरसाठी जे IMP क्वेश्चन आपल्या पर्पल ॲपवर फ्री आहे, या विषयाचे मागचे दोन्ही पेपर आपल्या पर्पल ॲपवर मी सॉल्व्ह करून दिलेले आहे विथ एक्सप्लेनेशन. ते रेफर करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा. इंजिनिअरिंग सोपी होईल. बेस्ट ऑफ लक.